सरकारचं शिष्टमंडळ हे जरांगेंच्या भेटीला पोहोचलंय। सध्या चर्चा सुरू आहे विखे पाटील आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये। मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव देखील त्या ठिकाणी उपस्थित आहे आणि आज दिलेल्या तारखेप्रमाणे मनोज जरांगेंनी उपोषणाची सुरुवात केली आहे। ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होऊ देणार नाही, कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय घेणार असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थोड्याच वेळापूर्वी दिलेला आहे। सरकारची भूमिका सकारात्मक असल्याचंही त्यांनी सांगितलंय। कोणत्याही समाजावर आम्ही अन्याय होऊ देणार नाही असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांसमोर बोलताना दिलेला आहे। त्याची ताजी दृश्य आपण पाहतोय। राधाकृष्ण विखे पाटील आणि मनोज जरांगे यांच्यात चर्चा सुरू आहे। भरुणात शेतात मनोज जरांगेंनी उपोषणाची सुरुवात केलेली आहे। जी तारीख त्यांनी दिली होती त्या तारखेवर ते ठाम राहिले, त्यानुसार त्यांनी उपोषणाची सुरुवात केलेली। मागण्या त्याच आहेत आणि ज्यांनी प्रमाणपत्र आधी काढले त्यांचे व्हॅलिडिटी द्या। या राज्य सरकारच्या वतीनं प्रशासनाच्या वतीनं प्रत्येक ऑफिसला सूचना जाणं गरजेचं आहे, तरच अधिकारी भेटेल। नाही मी सांगायला तुम्हाला म्हणजे हे तुम्हीच करू शकतात आणि मी तुमच्यावरच सोपणार। मी हे निघाल्याशिवाय मी थांबणार नाही। तुम्ही घरचे आहेत म्हणून सांगतो, मी तुम्हाला सांगतो। बाकीच्या जरी मीडियासमोर असलं तरी पण 58 लाख म्हणजे हे मला दिलं, पण हे अधिकाऱ्यांना चालणार नाही। थोडं ऐका माझा आदर, मी पुरं वाचलं आणि तुम्हाला कारण सांगायला करू शकतात, तुम्हीच करू शकतात, मुख्यमंत्रीच हे पण सांगतो। माझं म्हणणं आहे 58 लाख नोंदी निघाल्यात, प्रमाणपत्र द्या। हां नाही तेच अप्रोलच घेऊन आले, पण हे माझ्यासाठी झालं। पण आता लढाई कुठं आहे की समाजाच्या हिताची, तुमच्या माध्यमातून होईल त्रास होण्याचा, तुम्हाला होईना आम्हाला होईन, होऊ द्या। पण मला एवढंच काय अडचण नाही म्हणतोय मी तुम्हाला म्हणतोय, मी आडवं बोलायलो का मी वेगळं आंदोलन हाताळतो। मी पहिल्यांदा असं बोलतोय साहेब, मी खोटं नाही बोलत विखे पाटील साहेब, मी पहिल्यांदा बोलतो, मी लेखन करे समाजाचं। माझं फक्त म्हणणं आहे 58 लाख नोंदीच्या सूचना प्रशासन स्तरावर काढा लगेच। काय करायचं मध्ये सूचना द्यायचं 58 लाख नोंदी सापडल्या त्याचे प्रमाणपत्र द्या, ही सूचना। त्याच्यातच सूचना ऍड करायची दुसरी, ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र जे नंबर 2 त्याच्यातच ऍड करायचे, ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र दिले यांना व्हॅलिडिटी द्या। न दिल्यास तुमच्यावरती कठोर कारवाई करून तुम्हाला बडतर्फ करण्यात येणार, न केल्यास म्हणजे ते टाळाटाळ करणार नाही। ही सूचना मला लगेच पाहिजे, लगेच। मी ड्राफ्टवर थांबणार नाही, तुम्ही येत म्हणून इतकं मग असं म्हणलं असतं येऊ नका साहेब। विखे पाटील साहेब माझी भावना फक्त समजून घ्या। आज मी म्हणलं असतं येऊ नका, मी आत्तापर्यंत मंत्र्याला म्हणलेलो तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही GR घेऊन या किंवा काय असं घेऊन या, ड्राफ्ट नको। मी पहिल्यांदा तुम्हाला म्हणतो ड्राफ्टवर सुद्धा मी ऐकायला तयार, ऐकूनच घ्या। आता हे करा, कोणचं याचं लगेच काढायचं सांगा अधिकाऱ्यांना की ज्याच्या 58 लाख नोंदी सापडल्या त्याचे कुणबी प्रमाणपत्र द्या, त्याला डॅश मारा, तिथं लिहा त्याची कुणबी प्रमाणपत्र त्याचं व्हॅलिडिटी द्या। कारण हे निघलेले 5-6 महिने झाले, ही विषय संपला। आता राहिला हैदराबाद गॅझेट विषय याच्या पण सूचनाच पाहिजेत प्रशासन आणि सरकार स्तरावर, लगेच सूचनाच पाहिजेत। सरकारचं पत्र पाहिजे सूचनेचं, ही ड्राफ्ट झाला माझ्यासाठी। जोपर्यंत सरकारच्या सूचना आधी जात नाही, विखे पाटील साहेब तुम्ही रोज तेच करता, तुम्ही कोण केला राजकारण आणि अधिकारी सूचना जात नाही, अधिकारी भेट नाही। ड्राफ्ट जर आम्ही दाखल गेलो, आम्ही म्हणतो म्हणजे ऐकून तर आता ऐका तुमच्या लक्षात येईल, मग नंतर तुमचं पुरं ऐकून घेतो। आम्ही जर हे ड्राफ्ट लोकांना अधिकाऱ्यांना म्हणतो सॉरी, तर लोक काय करणार, मी काय करणार, ही बघ ड्राफ्ट चल कर, नाही करत का कारण सांगतोय मी, कमून एवढं रिसिप्ट भेटलो। मी GR काढला मुंबईत, तुम्ही GR काढला, सरकार डायरेक्ट म्हणलं SOP नाही, नंतर सॉरी अधिकारी नंतर काय म्हणले आम्हाला आदेश नाही, तुम्ही याच्या सूचना द्या। याच्या पण ही सेपरेट सूचना, या पण सेपरेट सूचना द्या अधिकाऱ्यांना। मग आम्हाला म्हणता येईल हे बघ विखे पाटील साहेबांनी मुख्यमंत्र्यांनी काढलेल्या सूचना कर कर, याच्यावर नाही करत। समजून घ्या, माझी भावना समजून घ्या, फक्त याच्यावर नाही करत। तुम्हाला त्याच्या सूचनाच काढावं लागणार आदेश शासन आणि प्रशासन स्तरावर, याच्याशिवाय हे दोन्ही होणार नाही। ड्राफ्ट चांगला आणला त्याच्यात आम्ही समाधानी, पण ह्या सूचना पाहिजे, त्याशिवाय आंदोलन थांबत नाही। आता जात पडताळणीचं 15 दिवसांनी तुम्ही आढावा घेणार, ही एकदम चांगली, ही मान्य, या 2 मान्य नाही। 17 गॅजेटची अंमलबजावणी तुम्ही लगेच करा, म्हणजे GR काढायला तुमच्याशिवाय होत नाही।
गरीबाचा मला ते ॲडव्होकेट जनरल मला थोडं कागद द्या. काही गरज नाही कालावधीची. आपल्याकडे पुरावा आहे. मला ते ॲडव्होकेट जनरलच्या मान्यशिवाय होणार नाही. आपल्याकडं पुरावा आहे. काही होत नाही. म्हणजे हरकत नाही, पण ते ॲडव्होकेट जनरल शेवटी तो कोर्टात कंटेस्ट तुम्ही करणार. आता इतकं मोठे पण दिलं का नाही आम्ही समाजासमोर तुम्हाला मी देत नाही एवढं मोठे पण साहेब तुम्ही दारात आलात म्हणून बोलतोय आणि नाही आल्यावर वेगळं बोलतोय असं नाही. दारात आलं तरी तेच सन्मान आहे तुमचा. मुख्यमंत्री साहेब तुम्हीच करू शकता. हे तिन्ही विषय जे आहेत ना ह्यो एक आणि ह्यो तुम्हाला हे तातडीनंच करावं लागतं आणि तुम्हीच करू शकताय. त्याच्यामुळे उपोषण थांबणारच नाही. याला विचारायची गरजच नाही. हा ही तिसरा मुद्दा पटला आम्हाला.